भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या अमित शहांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त केली होती। त्यांच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरे आज गांधीनगरमध्ये उपस्थित राहणार आहेत। ठाकरेंसह राजनाथ सिंग, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर तसंच अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल आणि एलजेपीचे रामविलास पासवानही हजेरी लावणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये 4 किलोमीटरच्या रथयात्रेचंही आयोजन करण्यात आले। भाजपाध्यक्षांच्या अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने गांधीनगरमध्ये एनडीए कडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात येते। यावेळी 101 ब्राह्मणांना मंत्रोच्चारासाठी बोलवण्यात आलंय। शिवाय या रॅलीमध्ये मोदींसारख्या टॅगलाईनसही टी-शर्ट घालून तरुणाई उपस्थित राहणार आहे। दरम्यान गुजरातमधल्या याच तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आज महत्त्वाची रॅली या ठिकाणी गांधीनगर परिसरामध्ये होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आली असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गांधीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणाचे आहे ते पंडितही आलेले बघायला मिळत आहेत। 101 पंडित जे आहेत ते या ठिकाणी या परिसरामध्ये आलेले आहेत। मंत्रांचा जाप जो आहे तो हे पंडित या ठिकाणी करणार असल्याचं देखील कळतंय। इतकंच नाही तर हा जो स्टेज जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। स्टेजवर फिर एक बार मोदी सरकार असं गुजराती भाषेतून जे आहे ते संदेश या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ही संकल्प सभा असल्याचं देखील स्टेजवर जे आहे ते लिहिलं असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती देखील या ठिकाणी बघायला मिळते। अगदी भाजप समर्थक असू दे नाहीतर गुजरातचे अगदी पारंपरिक भाजपचे वोटर असू दे, मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या सभेमध्ये सामील झाले असल्याचं बघायला मिळत आहे। इतकंच नाही तर प्रत्येकाच्या टी-शर्टवर जर आपण बघितलं तर मैं भी चौकीदार हा जो मेसेज आहे तो देखील या ठिकाणी बघायला मिळतोय। तर फिर एक बार मोदी सरकार असा मेसेज जो आहे तो देखील या टी-शर्टवर सध्या बघायला मिळतोय। एकूण जर बघितलं तर मोदी सरकारच्या निगडीत असलेले अनेक संदेश जे आहेत ते या ठिकाणी या टी-शर्टवर जे आहे ते सध्या बघायला मिळत आहेत। जर आपण या ठिकाणी बघितलं तर महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असल्याचं बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर ही टोपी जी आहे ती देखील या ठिकाणी बघायला मिळते की गतिशील गुजरात असं देखील संदेश जो आहे तो या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि गुजरातचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी आता सध्या जमलेले बघायला मिळतात। एकूण जर बघितलं तर आज या ठिकाणी अमित शहा जे आहेत ते आपले अर्ज भरणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या गुजरातच्या गांधीनगर परिसरामध्ये बघायला मिळत आहे। तर आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या नव्या इनिंगला सुरुवात होते। गांधीनगरमधून भाजपा अध्यक्ष अमित शहा त्यांच्या या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत। या वेळेला पहिल्यांदाच अमित शहा हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्याच निमित्ताने आज गांधीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्याचीच तयारी सध्या गांधीनगरमध्ये सुरू आहे। त्याचा आढावा आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला। दुसऱ्या विंडोमध्ये जी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने गांधीनगरमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन भाजपकडून करण्यात येणार आहे। एनडीएचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं आहे, कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आता गांधीनगरमध्ये पोहोचणार आहेत। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे गांधीनगरमध्ये दाखल होतील। विजय संकल्प सभेला तेही उपस्थित राहतील। तसंच एनडीएतले बडे नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत। आज अमित शहा हे गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याच निमित्ताने भाजपकडनं एनडीएकडनं हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या अमित शहांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन उद्धव ठाकरे आज गांधीनगरमध्ये उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात ते या सभा ठिकाणी पोहोचतील। ठाकरेंबरोबरच राजनाथ सिंग, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर तसंच अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल आणि एलजेपीचे रामविलास पासवान हे देखील यावेळी उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे एक प्रकारे एनडीए या सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करणार आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये 4 किलोमीटरच्या रथयात्रेचं देखील आयोजन करण्यात आलंय। भाजपाध्यक्षांच्या अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने गांधीनगरमध्ये एनडीए कडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे। यावेळी विशेष म्हणजे 101 ब्राह्मणांना मंत्रोच्चारासाठी देखील बोलवण्यात आले।
त्याची देखील दृश्य आपण पाहिलेली आहेत। शिवाय या रॅलीमध्ये मोदींसारख्या टॅगलाईनचं टी शर्ट सुद्धा घालून तरुणाई उपस्थित राहणार आहे।